गेल्या आठवड्यापासून अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले। विशेषतः पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या पावसानं उघडीप दिली असली तरीही शेतात अजूनही पाणीच पाणी पाहायला मिळतंय। पाथर्डी तालुक्यातील करंजी इथल्या अशोक ओकलकर यांच्या 2 हेक्टर कांद्याचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। करंजी भागामध्ये कांदा, उडीद, कापूस, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असून सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी हे शेतकरी करत आहेत। वरती डोंगर आहे त्यामुळे पाझर तलावाला भरपूर पाणी येऊन आमच्या गावामध्ये पाणी शिरलं। बरेचसे कुटुंब बेघर झाले आणि आमच्या शेतीची पण भरपूर नासाडी झालेली आहे। आणि फळबाग आहे, कांदा आहे, कपाशी आहे, तुरीसारखे पीक आहे। आमच्या करंजी गावाचे संपूर्ण पीक एकदम नादुरुस्त झालेले आहेत। ते कधी काही कामच येणार नाहीत असे ती पिकं झालेली आहेत। मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं आणि कोणाकडे काय मागणी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे। तरी सरकारने गांभीर्याने घेऊन काही ना काहीतरी शेतकऱ्यांना ताबडतोब काहीतरी मदत करावी अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीने किंवा मी माझ्या वैयक्तिक वतीनं मागणी करतो।